नमस्कार, मी राधिका. आतापर्यंत आपण फक्त आवाजाच्या माध्यमातून भेटत आलेलो आहोत. आज पहिल्यांदा असं होतं की आपण फेस टू फेस भेटतोय आहे. आणि सगळ्यात आधी सगळ्यांचे मनापासून आभार की आपण हा 1700चा टप्पा पार केलेला आहे. आणि असंच तुमचं म्हणजे व्हिडिओसाठी प्रेम मिळत राहू द्या हीच सदिच्छा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण काय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम बघणार आहोत. सर्वनाम म्हणजेच काय तर प्रोनाउन. आणि नाउन कशाला म्हणतात तर नाव. नावाच्या व्यतिरिक्त जो शब्द वापरलेला जातो त्याला काय म्हणतात तर सर्वनाम. आता त्याचं डेफिनेशन काय आहे ते बघूया. नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असं म्हणतात. म्हणजेच काय नाव जे असणार आहे त्याच्या ऐवजी कुठला शब्द आपण वापरतो दुसरा तो ती हा ही त्यांना काय म्हणणार आहोत आपण सर्वनाम म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया. पहिला आहे मी घरी आहे. सो ह्याच्यामधलं सर्वनाम काय येणार आहे मी. का कारण इथं जर नाव असतं सोहम घरी आहे तर ह्याच्यामध्ये सोहम काय झालं असतं नाउन झालं असतं म्हणजेच नाम झालं असतं. आणि नावाच्या व्यतिरिक्त दुसरा हा जो शब्द आलेला आहे दुसरा वर्ड आहे तो काय असणार आहे आपला सर्वनाम. सेकंड आहे तू काय करीत आहेस. आता ह्याच्यामध्ये सर्वनाम काय असणार आहे तर तू. का कारण नामाच्या व्यतिरिक्त वापरलाय. इथे जर एखाद्या म्हणजे व्यक्तीचं नाव वापरलं असतं वस्तूचं नाव वापरलं असतं तर ते काय झालं असतं आपलं नाउन. म्हणजेच काय तर ते आपलं विशेष नाम असू शकतं सामान्य नाम असू शकतं. पण नामाच्या व्यतिरिक्त जो शब्द वापरला जाणार आहे त्याला आपल्याला म्हणायचं आहे सर्वनाम. थर्ड नंबर आहे तो शाळेत जातो. तर ह्याच्यामध्ये काय येणार आहे आपलं सर्वनाम तर तो. का कारण इथं जर व्यक्तीचं नाव वापरलं असतं तर ते आलं असतं आपलं नाव आणि त्याच्या व्यतिरिक्त आपला जो वर्ड वापरला गेलेला आहे तो आहे तो. त्यामुळे हा आपला आहे सर्वनाम. त्यानंतर आहे फोर्थ नंबर ती खेळत आहे. आता तीच्या जागी जर मुलीचं नाव असतं अनुजा खेळत आहे सो अनुजा काय झालं असतं नाव झालं असतं आणि त्याच्या व्यतिरिक्त हा वर्ड वापरलेला आहे म्हणून हे काय असणार आहे आपलं सर्वनाम. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे ते उद्या येतील. आता ते सांगितलं आहे कोणाचं नाव घेतलं आहे का काका उद्या येतील मामा उद्या येतील हे काय होणार आहे आपलं नाउन मध्ये जाणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपलं काय वापरलेलं आहे तर ते. त्यामुळे हे जे ते आहे हे आपलं काय होणार आहे सर्वनाम होणार आहे. सिक्स नंबर आहे आपण उद्या भेटू. आता आपण बोललेलं आहे सो आपण हे कशामध्ये जाणार आहे त्या सर्वनामामध्ये. का कारण जर आपली नावं घेतली असती म्हणजे मी आहे तो आहे जर ह्यांची नावं असती तर इथे काय झालं असतं आपलं नाउन झालं असतं. सोहम आणि रोहन उद्या भेटणार आहेत सो हे काय झालं असतं आपलं नाउन झालं असतं. त्याच्या व्यतिरिक्त हा वर्ड वापरलेला आहे म्हणजे हा काय होणार आहे आपला सर्वनाम होणार आहे. सेव्हन्थ नंबर आहे आम्ही बाजारात गेलो होतो. आता आम्ही आमच्या सोबत कोण आहे तर नावानं आम्ही सगळे आहोत. सो आम्ही आमच्या जागी जर असतं म्हणजे माधुरी आहे ईशिता आहे ह्या सगळ्या बाजारात गेल्या होत्या तर ते कशामध्ये गेलं असतं नाउन मध्ये गेलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त हा वर्ड आलेला आहे हा काय होणार आहे आपला प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. त्यानंतर आहे 8 नंबरचा क्वेश्चन आहे तुम्ही खूप गोड गाणे गातात. आता तुम्ही म्हटलं आहे तिथे जर नाव घेतलं असतं तर ते नाउन मध्ये गेलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त आपलं काय आलेलं आहे तुम्ही. तो हे तुम्ही काय होणार आहे आपलं सर्वनाम होणार आहे. 9 नंबर आहे हे माझे आवडते फळ आहे. सो हे त्याचं नाव घेतलं आहे का जसं की सफरचंद हे माझं आवडतं फळ आहे किंवा पेरू हे माझं आवडतं फळ आहे ते नाही सांगितलं तर इथे काय सांगितलं आहे हे. म्हणजेच काय तर त्याच्या नावाच्या व्यतिरिक्त म्हणजेच काय तर त्याला ऑप्शनलला टाकलंय असं समजा किंवा त्याचं दुसरं नाव इथे काय दिलेलं आहे ते होणार आहे आपलं सर्वनाम. त्यानंतर आहे आमचे घर खूप मोठे आहे. सो ह्याच्यामध्ये काय होणार आहे आमचे. मग तिथे नाव आहे का रोहनचं घर खूप मोठं आहे किंवा सानिकाचं घर खूप मोठं आहे. सो इथे जे येणार आहे ते नाउन किंवा सर्वनाम मध्ये किंवा प्रोनाउन म्हणजेच काय तर सर्वनामामध्ये जाणार आहे. नामाच्या व्यतिरिक्त जो वर्ड वापरला जाणार आहे तो असणार आहे आपला सर्वनाम. त्यानंतर आहे तिचे नाव काय आहे. सो तिचे कोणाचं विचारलंय आता हा क्वेश्चन मार्क झालेला आहे. सो हे जे आहे ना तिचे आणि काय हा सुद्धा आपला सर्वनाम मध्ये जाणार आहे. हा प्रश्नार्थ सर्वनाम मध्ये जाणार आहे. त्यानंतर आहे ह्या वस्तू माझ्या आहे. सो ह्या कोणाच्या आहेत नाव सांगितलेलं आहे का तर नाही. सो माझ्या
मग हा काय असणार आहे आपला सर्वनाम. अशा प्रकारे जर तुम्हाला सर्वनामाचे सेंटेन्स बनवायला सांगितले किंवा फाइंड आउट करायला सांगितले तर तुम्ही इझिली करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि कमेंट करायला विसरू नका की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्यू सो मच.